मॉर्निंग. आता आम्ही आहोत जिम कॉर्बेट यांच्या घराजवळ. इट मीन्स हे एक म्युझियम आहे आणि जिम कॉर्बेट हे एक ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी नैनिताल आणि हे जे आता जागा आहे इथे याचं नाव आहे कालाडुंगी, या ठिकाणी ते राहत होते आणि इथल्या खूप टायगर ईटर्सला त्यांची हत्या करून इथल्या लोकांसाठी त्यांनी खूप समाजकार्य केलं. आणि ही गोष्ट आहे 80s and 90sच्या दरम्यानची आणि आपण त्यांचं म्युझियम बघतोय आता. इट्स डे 3 आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स मसुरी आणि मसुरीला जाताना या रस्त्यावर हे म्युझियम आहे आणि खूप सुंदर म्युझियम आहे. तुम्ही म्युझियम आतमधून पाहू शकता. आम्ही तुम्हाला म्युझियम दाखवेल आतमधून आणि इट्स रिअली इन्स्पायरिंग की एक ब्रिटिश अधिकारी असून त्यांनी आपल्या भारतीय लोकांसाठी एवढं काम करून ठेवलेलं आहे आणि त्यांच्यावरून इथे इथल्या नॅशनल पार्कला सुद्धा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क असं नाव दिलेलं आहे. सो तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पाहात. He was born in नैनिताल. He was born in Nainital in 1830s. आणि आमचे टूर गाईड तिथे आहेत. ते जे की प्रत्येक ब्लॉगमध्ये पाहिजे. प्रत्येक ब्लॉगमध्ये ते असतात पण आज मिसिंग आहे. मला आतून दाखवतो. हे ते जिम कॉर्बेट त्यांचे इंट्रोडक्शन आणि त्यांची मूर्ती आहे. आतमध्ये त्यांचे बरेच फोटोज आहेत. पहिले आपण त्यांनी किती टायगर्सला जे मॅन इटर्स होते त्यांना मारलं ते दाखवतो. ते फोटोज लावलेत त्यांचे. हे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत सगळे आणि फोटोज. त्यांना बरं केनियाला बोलवलेलं त्याचे लेटर्स आणि त्यांचे सगळे इक्विपमेंट्स त्या साईडला आहेत. तिथे सिटिंग अरेंजमेंट तेव्हाची सगळे ओरिजिनल प्रिझर्व करून ठेवलं त्यांनी. त्यांचं ॲक्च्युली हे घर होतं बट दे हॅव चेंज इट इन टू स्मॉल म्युझियम. त्यांचे लिहिलेले खूप सारे बुक्स पण आहेत. इथे त्यांनी वापरलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत जसं की फ्लॅशलाईट त्यावेळेची. बुक्स इथे आहेत. लॉट ऑफ बुक्स इंग्लिश, हिंदी, मराठी मधल्या. सॉरी internal photo. He's the one. A lot of information here. खूप सारे फोटोज आहेत त्यांचे इथे. अँड दिस इज डॉक्टर हिमांशु. से आए. एक्चुअली उनको मुझे मालूम नहीं है. वी आर डूइंग अ ब्लॉग सब इधर जाके बट ओके इन्होंने बहुत साथ दिए पूरी ट्रिप में. इन आवर टूर गाइड. सो सी यू इन मसूरी गाइड्स. बाय बाय.